नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। मित्रांनो, आज आपण तळाव या मार्केटमध्ये आहोत, बळीच्या नाक्यावर, आणि इथून आपण आता मार्गस्थ झालेलो आहोत। आपण गोमवेदक विद्या मंदिर तळे या शाळेच्या दिशेने या रस्त्याने आपण नवीन सिव्हिल रस्त्याकडे चाललो आहोत। प्रभू आळीमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच हा तलाव पाहायला मिळतो। हाच महादेवाचा तलाव। सुरुवातीपासूनच महादेवाच्या तलावाची सात संगत आपल्याला मंदिरापाशी घेऊन जाते आणि समोरच आपण पाहू शकतो कायस्थ प्रभू समाजाचे श्री हरेहरेश्वर मंदिर। मित्रांनो, तसं पाहिल्यास कोकणात बरीच जुने ऐतिहासिक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा काही ना काही इतिहास असतोच। त्याचप्रमाणे श्री हरेहरेश्वर मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरेश्वर मंदिर। हरेहरेश्वर नावाचे असे कोकणात खूप मंदिर प्रख्यात आहेत। त्यातील एक म्हणजे कोकणातील रायगड जिल्ह्यात असणारे अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील नवीन आणि सर्वात छोट्या तालुक्यातील कायस्थ प्रभू समाजाचे श्री हरेहरेश्वर मंदिर। मित्रांनो, हे मंदिर तळा येथील मधली आई या ठिकाणी स्थित असून मार्केटपासून गोमवेदक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आपण सध्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलकडे जाताना महादेवाचा तलाव लागतो। या तलावालगत असणारं जो मंदिर आहे तोच हा श्री हरेहरेश्वर मंदिर। तसंही या मंदिराला खूप वर्ष झाली आहेत। मंदिर प्राचीन असून हे मंदिर हेमाडपंथी थाटणीचं आहे। या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे काम प्राचीन असून आपल्याला या मंदिराची यशोगाथा सांगत आहे। हेमाडपंथी म्हणजे अशा स्थापत्य शैलीचा नमुनाच। गाभाऱ्याचे काम करताना कोणतेही सिमेंट किंवा कॉन्क्रीट न वापरता दगडाला एका खाचा पाडून एकात एक लॉक पद्धतीने दगड गुंफून रचकाम केले जाते। मुख्य गाभारा हा मंदिराच्या आत 4 ते 5 फूट खाली असून याच बांधकामाला किंवा नियोजन पद्धतीला हेमाडपंथी असं म्हटले जाते। मंदिराकडे पाहून मंदिर 13व्या शतकामध्ये झाल्याचे नाकारता येत नाही। मित्रांनो, हे पाहू शकता हेमाडपंथी थाटणीचं हे मंदिर आहे, जे आता थोडंसं रंगरंगोटी केलेलं आहे। मंदिर परिसर पाहिल्यास या परिसरात प्रवेश करताना समोर एक भला मोठा तलाव सुरुवातीपासून दिसतो। महादेवाच्या समोर किंवा या मंदिरासमोर तलाव आपल्याला खूप ठिकाणी आढळतात। त्याचे मुख्य कारण म्हणजे या तलावातून निघालेल्या काळ्या दगडापासून हे मंदिर बांधले जायचे। तसेच या तलावाचे वापर अगदी शिवकाळापासून ते आजपर्यंत चालू आहे। तलाव अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तलावात सध्या गणेश विसर्जन करण्यात येते। मित्रांनो, सुरुवातीपासून म्हणजे आपण हे समोर पाहताय जो या पायऱ्यांचा भाग आहे, समोर हा घर, इथून आपण या मंदिराकडे येतो आणि हा समोर आपल्याला तलाव पाहता येतो। म्हसळा तालुक्यातील चांदोरे गावात सुद्धा तलावाच्या शेजारी शिव मंदिर आपल्याला पाहता येते। या मंदिराचा गाभारा सुद्धा हेमाडपंथी थाटणीचा असून अगदी श्री हरेहरेश्वर मंदिर तळा यांसारखाच आहे आपल्याला दिसून येते। श्री हरेहरेश्वर मंदिर तळा या ठिकाणी एक मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं, ज्याचं नाव आहे उर्फी। या चित्रपटाचं चित्रीकरण याच ठिकाणी या तलावाच्या परिसरामध्ये करण्यात आलं होतं। असं ऐतिहासिक ठिकाण म्हणून तळा तालुक्याला एक वेगळीच ओळख आहे। मंदिराजवळ आलो की समोरच दगडी दीपमाळ दिमाखात उभी आहे।
मंदिराला 2 दरवाजे आहेत. पाहू शकता मित्रांनो, मंदिराला हे असे 2 दरवाजे आहेत. मंदिरात प्रवेश करताना दोन्ही दरवाजांच्या मध्ये आपल्याला एक पाषाणरूपी बलाढ्य असा नंदी पाहायला मिळतो. तर मित्रांनो, पाहू शकता मंदिराच्या समोरच्या भिंतीला हे 2 दरवाजे आहेत आणि ह्या 2 दरवाजांच्या मध्येच आपल्याला बलाढ्य असा नंदी पाहायला मिळतो. या गाभाऱ्यामध्ये शिरण्याआधी आपल्याला डाव्या हाताला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. तर इथूनच साईडला गाभाऱ्याच्या उजव्या हाताला आपल्याला महादेवाचे शिवलिंग पाहता येते. गाभाऱ्यामध्ये जाताना समोरच आपण दार उघडून काही पायऱ्या उतरून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. प्रवेश झाल्यानंतर समोरच आपल्याला महादेवाचे भव्य असे शिवलिंग पाहता येते. तर मित्रांनो, हे आहे हरेश्वर मंदिरातील शिवलिंग. शिवलिंगाच्या समोरच्या भिंतीवरती आपल्याला ही छोटीशी मूर्ती पाषाणरूपी पाहायला मिळते. ही मूर्ती माता पार्वतीची आहे असं इतिहासामध्ये आढळतो. त्याचनंतर त्याच्या साईडला आपल्याला धातुरूपी भगवान शंकराचे एक पृष्ठ पाहायला मिळतं. गाभाऱ्याच्या आतमध्ये वर पाहिल्यास गाभाऱ्याची किंवा मंदिराची मूळ रचना कोणत्या कालखंडातील आहे हे आपल्याला समजून जाते. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक डाव्या हाताला हा दगडी खांब पाहायला मिळतो. याचा वापर आजही उदी किंवा भस्म ठेवण्यासाठी केला जातो. पूर्वीपार चालत आलेली परंपरा या मंदिराची पूजा करण्याची सदन आजही गुरव घराण्याकडे आहे. यामध्ये मुख्य म्हणजे चंडिका देवी मंदिर, श्री हरिहरेश्वर मंदिर, तसेच गणपती मंदिर आणि रामेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. गाभाऱ्याला कोणतीही छेडछाड न करता उर्वरित मंदिराचा परिसर हा नव्याने बांधण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा आहे मंदिराच्या आतील परिसर जो जांबा दगडामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा परिसर नव्याने बांधण्यात आलेला आहे. पण जो मुख्य गाभारा आहे जो आपण पाहत आहे, हा गाभारा जसा जुन्या पद्धतीमध्ये आहे किंवा होता त्या पद्धतीनेच या गाभाऱ्याला ठेवलेली आहे. याला कोणत्याही प्रकारचा छेडछाड न करता उर्वरित मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे. मंदिराचे जीर्णोद्धार याआधी देखील झाले असावे. तत्पूर्वी या ठिकाणी कौलारू मंदिर होते. सन 2024-25 रोजी मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे. मंदिर परिसर आपण जर जवळून निहारलं तर आपण काही काळ किंवा काही वेळ कोकणात असल्याचं भास होतात. जसे की कोकणात सर्वाधिक जांबा दगड आपल्याला आढळतो, त्याचा वापर करून खूप सारे मंदिरे किंवा घरे, बंगलो, फार्म हाऊस, विविध असे वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. जसे की दिव्यागर येथील श्री गणेश मंदिर, गणपतीपुळे येथील गणेश मंदिर, चांदोरे येथील शिव मंदिर, असे असंख्य मंदिरे आपल्याला चिऱ्यामध्ये पाहायला मिळतात. जांबा दगड बांधकाम कमी खर्चिक असून RCCपेक्षा स्वस्त आणि एक कोकणातील नॅचरल फील देणारं वैशिष्ट्यपूर्ण असं पाषाण आहे.
तर मित्रांनो, हा दगड उन्हाळ्यात थंड आणि थंडीमध्ये गरम असतो. तसेच उन्हाळ्यामध्ये तापल्याने योग्य व्हेंटिलेशन करण्याची पद्धत या दगडामध्ये आढळते. त्यामुळे कोकणात या दगडाचा सर्रास वापर केला जातो. येथूनच पुढे गेल्यानंतर या मंदिरापासून या रस्त्याने पुढे गेल्यानंतर अजून एक महादेव मंदिर आणि ब्रह्माळी तलाव आपल्याला पाहायला मिळते. ते आपण नव्याने दुसरी व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊ. आणि ह्याच रस्त्याने पुढे नव्याने सुरू झालेले तळ्यातील सिव्हिल हॉस्पिटल आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या सिव्हिल हॉस्पिटलसाठी कायस्थ प्रभू समाज किंवा देशमुख कुटुंब यांच्याकडनं या मंदिरासाठी सदर जमीन देण्यात आलेली आहे. इथून आपल्याला साधारण 2 मिनिटाच्या अंतरावरती समोरच आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल पाहायला मिळतो. तर मित्रांनो, चांद्रसेन कायस्थ प्रभू समाज यांचे श्री हरिहरेश्वर हे मंदिर आज आपण पाहिलेलं आहे. याची जी आपल्याकडं असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो, पाहू शकता हा मंदिर परिसर आहे, जो आपण मंदिरामध्ये आहोत. माझ्या पाठच्या साईडला तुम्हाला मंदिर पाहायला मिळते, मुख्य गाभारा पाहायला मिळतो आहे. आणि या ठिकाणची आपण संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी झालेली आहे नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीनच असाल तर शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबतोय. भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.